नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीनं आंबाडीची भाजी। चवीला आंबट व झणझणीत असणारी ही भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अत्यंत उत्तम लागते। चला तर मग सुरुवात करूया। भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी सफिशियंट आहे। आता आपण यामध्ये निवडलेली व स्वच्छ धुवून घेतलेली आंबाड्याची भाजी घालणार आहोत। आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत। हवं तर तुम्ही मोठा वाटलेला शेंगदाण्याचा कूट घालू शकता। अर्धी वाटी तुरीची डाळ आणि तांदूळ, तुम्ही तांदूळ कणिक किंवा ज्वारीची कणीही घालू शकता। पाण्यामध्ये थोडंसं भाजी प्रेस करायची आहे, सर्व मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून ही भाजी उत्तम शिजेल। अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे की जेणेकरून शेंगदाणे व डाळ थोडीशी पाण्यामध्ये भिजेल, त्यामुळे ते अत्यंत व्यवस्थित शिजेल। आता 8 ते 10 हिरवी मिरची आपण त्याची देठं काढून घेणार आहोत व अशी थोडीशी तोडून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन 10 ते 12 लसूण पाकळी, 1 चमचा जिरे, मसाल्यामध्येच तुम्ही मीठही घालू शकता किंवा नंतरही घालू शकता। मध्ये मध्ये भाजी थोडीशी अशी हलवत राहायची आहे। आपण वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटं लागतात भाजी शिजायला। यामधील शेंगदाणे शिजले की समजायचं भाजी पण शिजते। आता आपली भाजी थोडी शिजलेली आहे, तर त्याला आपण आता चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा भाजीमध्ये पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यामुळे या भाजीचा आंबटपणा थोडासा कमी होतो। हलकंसं प्रेस करून थोडंसं एक्सेस वॉटर काढून घ्यायचं आहे व असा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे माझ्या भाजीचे 3 गोळे तयार झालेले आहेत। तर आता आपण कढईमध्ये भाजी फोडणी घालूया। कढईमध्ये 2 चमचे तेल मी येथे फोडणीसाठी घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, मंद आचेवर कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला कांदा आता भाजून घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालूया। मंद आचेवर ही पेस्ट थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे। अगदी थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत व हे पाणी आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। फोडणी मस्त शिजली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही जर मसाल्यामध्ये मीठ घातलं असेल तर नंतर टेस्ट करून परत तुम्ही यामध्ये मीठ घाला। आता आपण आंबाडीचे मस्त बनवलेले गोळे आपण आता फोडणीमध्ये घालणार आहोत। या पद्धतीने हे गोळे आता आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आंबाडी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते। भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। वारंवार होणारे सर्दी खोकल्यांसारखे आजार दूर होण्यास मदत होते। शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते व पचनशक्तीही सुधारते। 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजवल्यानंतर आपली भाजी तयार। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।